नमस्कार मित्रांनो, एकदंत चतुर्थी 26 मे पंचांग संकष्टीला दुपारी 55 मिनिटांचा अभिजात मुहूर्त. मेष ते मीनपैकी कुणाचा दिवस असेल मोदकासारखा गोड, जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 26 मे 2024 ला वैशाख महिन्यातील तृतीया व चतुर्थी तिथी एकत्र असणार आहे. रविवारी संध्याकाळी 6:06 तृतीया तिथी असणार आहे व त्यानंतर चतुर्थीचा प्रारंभ होईल. या दिवशी साध्य योग व मूळ नक्षत्राचा योगायोग जुळून आलेला आहे. आजच्या दिवशी सूर्यदेव हे वृषभ राशीत असणार आहे व चंद्र धनु राशीत विराजमान असणार आहे. ग्रीक पंचांगानुसार आज संध्याकाळी 5:28 पासून ते 7:12 राहू काळ आहे. तर आजच्या दिवसात शुभ मुहूर्तामध्ये सकाळी 11:51 पासून ते दुपारी 12:46 अभिजात मुहूर्त समाविष्ट असणार आहे. याशिवाय आज एकदंत संकष्टी चतुर्थी असणार आहे. आजचा दिवस तुमच्या राशींसाठी कसा आहे हे जाणून घ्या. 26 मे पंचांग व राशी भविष्य. मेष राशी, नसते साहस करायला जाऊ नका. दूरवरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकता. जमिनीच्या कामात लक्ष घालावे. वृषभ राशी, मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करी शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या. मिथुन राशी, संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका. कर्क राशी, कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल. सिंह राशी, मित्रमैत्रिणींचा फळ जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरदारांचे सहकार्य लाभेल. कन्या राशी, जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासायला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. तुळ राशी, जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे. वृश्चिक राशी, जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल. धनुराशी, इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धी कौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा. मकर राशी, नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. कुंभ राशी, रागाच्या भरात कोणतीही कृती करू नका. बुद्धी कौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. मीन राशी, जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरुजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.